Welcome friends, welcome to HES Broca and Vernick, your one-stop solution for English language for all competitive exams as well as academic exams. आज मी सिरीज सुरू करतोय सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या बॅचलर ऑफ आर्ट्स बी ए फर्स्ट इयर आणि त्यातलं ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स राईट यू गॉट AEC. सो आय एम गोइंग टू स्टार्ट दिस सिरीज फॉर यू फ्रेंड्स. तुमच्यापैकी जे लोक ज्यांना माझे जे फ्रेंड्स आहेत ज्यांना इंग्लिश लँग्वेज मध्ये पटकन लक्षात येत नाही किंवा समजायला थोडं अडचण होते, समजायला त्रास होतो, डिफिकल्टीज आहेत, अशा सगळ्या माझ्या फ्रेंड्ससाठी मी ही सिरीज आजपासून सुरू करतोय. याच्यामध्ये आपण सेमिस्टर 1 मधले आता सुरुवातीला सेमिस्टर 1 मधले ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स त्यातले सगळे युनिट्स म्हणा किंवा ते सगळे चॅप्टर्स आपण लेसन्स घेणार आहोत. सो I hope you guys will enjoy this series and I'll make it as best I'll make it as best I can to explain everything, right? So पहिला जो तुमच्या ह्याच्यातला युनिट 1 मधला जे पहिला पार्ट आहे बिल्डिंग व्होकॅब्युलरी, त्याचा आपण आज बघूया व्हॉट वी हॅव इन दॅट सेशन और इन दॅट लेसन. सो दिस इज बिल्डिंग युअर व्होकॅब्युलरी, राईट? लेट्स Okay, so unit 1 आहे building. Sorry, just 1 second. All right. Okay, so we have here building vocabulary, words as power, right? Words as power. So आपण खूप वेळा हे ऐकलंय की वर्ड्सला पॉवर असते है ना. आपण ही गोष्ट आपण बरेच वेळेला ऐकली आहे की शब्द हे पॉवरफुल असतात. सो हाऊ डू यू अंडरस्टँड दिस वर्ड्स एज पॉवर? लेट्स एक्सप्लेन, लेट्स रीड थ्रू अँड अंडरस्टँड. व्होकॅब्युलरी इज द कॉर्नर स्टोन. आता बघा कॉर्नर स्टोन काय असतो. सो आपण असं म्हणू शकतो की जर का ही अशी एक कमान असेल, एक अशी कमान असेल समजा की ज्याच्यामधनं सपोज ही अशी एक कमान आहे, राईट? सो तुम्ही अशी एखाद्या कॉलनीच्या गेटची अशी कमान बघता है ना. या कमानीला जो खाली असतो ना, समजा आता एक 2-3 मोठे स्टोन आहेत तर हा खालचा झाला फाउंडेशन स्टोन. सो हे खाली जे आहे ते फाउंडेशनचा स्टोन आहे आणि इथे फाउंडेशन स्टोन आहे समजा, आणि इथे साईडला खालीच पण साईडला कॉर्नर स्टोन आहे. हा कॉर्नर स्टोन आहे ना. सो हे 2 स्टोन कॉर्नर स्टोन असतात. आर्किटेक्चरला जी मुलं शिकतात ना त्यांना हे माहिती असतं. सो हे खाली हा झाला फाउंडेशन स्टोन, 1 किंवा 2 किंवा 3. या टोकावरती कॉर्नर स्टोन, म्हणजे बघा कॉर्नर स्टोनचा रोल किती महत्वाचा असतो बघा है ना. सो म्हणून म्हटलंय की व्होकॅब्युलरी इज द कॉर्नर स्टोन ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. म्हणजे जणू काही तुम्ही असं याला लक्षात घेऊ शकता की हे अक्षरशः तुमच्या इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, प्रभावी संवाद कौशल्य, प्रभावी संभाषणासाठी एक कॉर्नरस्टोन आहे. अतिशय सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे किंवा सर्वात महत्वाची गोष्ट आहे. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट aspect of effective communication. It is the most important ground for effective communication. You can consider it to be the basis of effective communication. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याच्याकडे बघू शकता. तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन अ वास्ट टूल किट ही व्होकॅब्युलरी ही एक वास्ट टूल किट आहे दॅट एम्पावर्स म्हणजे काय, आपल्याला ती शक्ती देते. कशासाठी? एम्पावर्स अस टू नॅव्हिगेट द कॉम्प्लेक्सिटीज. म्हणजे लँग्वेज मध्ये कॉम्प्लेक्सिटीज ज्या असतात, लँग्वेजमध्ये त्या कॉम्प्लेक्सिटीज असतात, त्या नॅव्हिगेट करण्यासाठी. म्हणजे काय, आता नॅव्हिगेशन म्हणजे खरं आपण म्हणतो की आपल्याला जीपीएस असतं, सो दॅट इज अ नॅव्हिगेशन सिस्टम. आपल्याला ते नेव्हिगेट करतं, आपल्याला ते गाईड करतं जायला. पण इथे नॅव्हिगेशनचा अर्थ समजून घेण्यासाठी. इन ऑर्डर टू राईट ऑर कम्युनिकेट इफेक्टिव्हली, तुम्हाला जर का प्रभावीपणे लिहायचं असेल किंवा तुम्हाला संभाषण करायचं असेल, तुम्हाला संवाद साधायचा असेल एखाद्या व्यक्तीशी, तर इट इज इम्पॉर्टंट टू हॅव द व्होकॅब्युलरी नेसेसरी टू एक्सप्रेस. तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी, तुम्हाला व्यक्त होण्यासाठी तुमच्याकडे ती व्होकॅब्युलरी तर पाहिजे, राईट? सो लाईक इफ यू टॉक अबाउट
if you are an IT professional, you should know the vocabulary of that field, है ना, त्याला म्हणतात jargon, that is called jargon. प्रत्येक फील्डशी निगडित अशी त्या फील्ड मधली काही विशिष्ट अशी vocabulary असते, so one should know that, right? सो ओव्हरऑलच असं म्हणतात की इंग्लिश लँग्वेज ज्याच्याकडे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आहे, सी वन हू कॅन कम्युनिकेट वेल, one who can speak well, one who can express himself or oneself well, is abreast with latest words, is that have been included in the dictionary. He or she is abreast with what are the phrases that are being used frequently. He or she is well informed of meanings of words contextually. Such person has got great vocabulary. All in all, we can say such person has got great vocabulary. So, आता याच्यामध्ये तुम्हाला समजा एक्सप्रेस करायचं असेल तर तुम्हाला वर्ड्स पाहिजे ना तुमच्याकडे. सो यू शुड हॅव गुड vocabulary, राईट? नोईंग द राईट वर्ड्स, योग्य शब्द माहिती असणं, अँड बीइंग एबल टू यूज देम इन द राईट कॉन्टेक्स्ट. योग्य संदर्भामध्ये योग्य शब्द वापरणं इज अ पॉवरफुल टूल. हे एक पॉवरफुल टूल आहे, तुमच्याकडे असलेलं एक प्रभावी तुमचं अस्त्र आहे, दॅट विल help you become a more confident communicator. See, I'll tell you one thing. Today's world is so competitive that one may has got a great domain knowledge, but what if he or she doesn't have enough vocabulary? What if a person cannot express himself, in such occasions, in such situations, if you cannot express yourself properly, if you are not fluent in your language, if you are not able to use right words, what happens? The interviewer knows that you are lacking in confidence, your language is not that good, you are not articulate, right? So it is rightly said that you don't get second chance to create first impression, right? So you should have good knowledge of words to use. So out of this knowledge comes your confidence, and then your chances of making it successful, whatever it is, at an interview or in some dialogue with someone, increase, right? So that is why this course has been included, this topic has been included in your syllabus. Now, some of the ways in which having access to a good vocabulary, having access म्हणजे आता तुम्ही असं म्हणू शकता इथे access in the sense तुमच्याकडे एक चांगली vocabulary असणं, याचा काय फायदा होईल? विल हेल्प यू इन युअर पर्सनल, तुमच्या वैयक्तिक पर्सनल अँड प्रोफेशनल असेल पुढे मोस्ट प्रोबेबली, इन युअर पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. सो याच्यामध्ये होणारे फायदे कोणते आहेत, राईट? सो लेट्स सी द ॲबिलिटी टू ग्रास्प इन्फॉर्मेशन. ग्रास्प इन्फॉर्मेशन म्हणजे काय? आता ग्रास्प म्हणजे धरणे. आपण मगाशी कॉन्टेक्स्चुअल मिनिंग आपण बघितलं ना, कॉन्टेक्स्चुअल मिनिंग समजलं पाहिजे. आता ग्रास्प या वर्डचं मिनिंग काय? आता मी हा पेन जो आहे तो घट्ट ग्रास्प केलाय. सो इथे इन्फॉर्मेशनला धरणं अशा अर्थी नाही, इन्फॉर्मेशन आत्मसात करणं, राईट? ॲबिलिटी टू ग्रास्प हे झालं कॉन्टेक्स्चुअल मिनिंग. इन्फॉर्मेशन आत्मसात करणं मोर इफेक्टिव्हली, अधिक प्रभावीपणे. सो कन्सिडर रिडिंग अ सायंटिफिक पेपर. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर का एक सायंटिफिक पेपर समजा तुम्ही रीड करत आहात, ओके, विदाउट अ स्ट्रॉंग फाउंडेशन, तुमच्याकडे जर का फाउंडेशन नसेल इन सायंटिफिक टर्मिनॉलॉजी म्हणजे काय? जे स्पेसिफिक त्या फील्ड मधल्या टर्म्स असतात, त्याचं जर का तुमच्याकडे फाउंडेशन नसेल, डेसिफर करणं म्हणजे काय? समजून घेणं. डेसिफर करणं म्हणजे डिकोड करणं, समजून घेणं. टर्मिनॉलॉजी डेसिफरिंग द रिसर्च बिकम्स अ डॉन्टिंग टास्क. डॉन्टिंग म्हणजे काय? घाबरवणारं काम होऊन बसतं आपल्याला. डॉन्टिंग म्हणजे ते आपल्याला घाबरवतं. इट बिकम्स अ डॉन्टिंग म्हणजे स्केरी, आपल्याला घाबरवणारं काम बनतं ते, राईट? सो इट बिकम्स अ डॉन्टिंग टास्क. However, a well-developed vocabulary allows you to readily understand. पण तुम्हाला जर का वेल डेव्हलप्ड व्होकॅब्युलरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही रेडीली लगेचच तुम्ही पटकन समजू शकता द कन्सेप्ट. त्याच्यातल्या ज्या कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत, कन्सेप्ट बीइंग प्रेझेंटेड. बघा, हा पॅसिव्ह व्हॉइस, कन्सेप्ट बीइंग प्रेझेंटेड. फॉस्टरिंग अ डीपर कम्प्रेहेन्शन म्हणजे फॉस्टरिंग म्हणजे काय? तर तुमच्यामध्ये एक डीपर कम्प्रेहेन्शनला ते सहाय्यभूत ठरतं, है ना?
आपण म्हटलं कॉन्टेक्स्चुअल लर्निंग. सो आता हा जो फॉस्टर वर्ड आहे, फॉस्टर वर्ड, सो याचं हे काय आहे, म्हणजे हा वर्ड आपण कसा बाकी वेळेला युज करतो. सो एक फॉस्टर, एखादं मूल असतं तर त्याचे एखादे फॉस्टर पेरेंट्स बनतात. म्हणजे काय, तर समजा ते मुलं ते आई वडील त्याला दत्तक घेतात, त्याचा सांभाळ करतात, राईट. सो फॉस्टरिंग म्हणजे त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे मिनिंग आहे. पण आता इथे डीपर कॉम्प्रिहेन्शनला फॉस्टर करणार म्हणजे काय, तर डीपर कॉम्प्रिहेन्शन साठी सहाय्यभूत होणार तुमच्याकडे जर का व्होकॅब्युलरी असेल तर तुम्हाला ते रेडीली जमायला लागेल, राईट. त्यानंतर दिस अप्लाइज अक्रॉस डिसिप्लिन्स, वेगवेगळ्या फील्ड्स मध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला हे अप्लाय होतं ही कन्सेप्ट, की गुड व्होकॅब्युलरी हेल्प्स यू इन फॉस्टरिंग अ डीपर कॉम्प्रिहेन्शन. तुम्हाला जास्ती व्यवस्थित तुम्हाला समजून घेण्यास मदत होते. फ्रॉम डिसिफरिंग लीगल जार्गन, मग अशी आपण जार्गन म्हटलं. सो जार्गन म्हणजे त्या फील्ड मधली, त्या फील्ड मधली जी बोलीभाषा आहे, तर ती लीगल जार्गन. फॉर एक्झाम्पल ज्युडिशियरी मधली काही लीगल जार्गन असते, कम्प्युटर सायन्स मध्ये, आयटी प्रोफेशन मध्ये काही जार्गन असते, सायकोलॉजी मध्ये काही जार्गन असते, राईट. सो ऑल दीज फील्ड्स हॅव गॉट देअर ओन जार्गन, म्हणजे त्यांच्या क्षेत्रातली अशी ती जार्गन, ती बोलीभाषा. त्यानंतर फ्रॉम डिसिफरिंग लीगल जार्गन टू अप्रिशिएटिंग द न्यूआन्सेस. न्यूआन्सेस म्हणजे बारकावे ऑफ लिटररी स्टाईल, म्हणजे लँग्वेज किंवा लिटरेचर मध्ये जे वेगवेगळे स्टाईल्स वापरल्या जातात त्याचे बारकावे समजून ते एन्जॉय करण्यासाठी आपल्याला मदत होत असते. त्यानंतर ॲबिलिटी टू थिंक क्रिटिकली, एखादी गोष्ट तर्कशुद्ध पद्धतीने समजून घेणं. ॲबिलिटी टू थिंक क्रिटिकली म्हणजे काय, एखादी गोष्ट, सॉरी, तर्कशुद्ध विचार करण्यासाठीची क्षमता, राईट. अ डायव्हर्स वर्ड बँक, म्हणजे तुमच्याकडे डायव्हर्स म्हणजे काय, तर खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातलं, म्हणजे डायव्हर्स म्हणू शकतो, वेगवेगळ्या गोष्टी. तसं तुमच्याकडे खूप वेगवेगळे शब्द असणं आणि तुमच्याकडे अशी एक मोठा शब्दसाठा, शब्दसंग्रह असणं की ज्यामध्ये डायव्हर्स वर्ड्स आहेत, तुम्हाला भरपूर वर्ड्स माहिती आहेत वेगवेगळ्या फील्ड्स मधले, वेगवेगळ्या थिंग्स मधले. तर त्याच्याने काय होतं, अलाउज यू टू अनालाइज, तुम्ही अनालिसिस करू शकता, है ना, तुम्ही अनालिसिस, विश्लेषण करू शकता. कशाचं, इन्फॉर्मेशन विथ ग्रेटर प्रिसिजन, जास्त अचूकपणे, है ना. इमॅजिन ट्राइंग टू डिस्क्राईब अ पॉलिटिकल, तुम्ही आता एक इमॅजिन करा, तुम्ही एक, समजा एक गोष्ट तुम्ही डिस्क्राईब करताय. पॉलिटिकल काय, सो बघू आपण. पॉलिटिकल आयडिओलॉजी, तुम्ही एखादी, समजा एक राजकीय तुम्ही विचारसरणी, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी राजकीय विचारसरणी, पॉलिटिकल आयडिओलॉजी किंवा राजकीय तुम्ही एखाद्या व्यक्तीची आयडिओलॉजी किंवा विचारसरणी तुम्ही डिस्क्राईब करताय आणि तुम्हाला फक्त बेसिकच नॉलेज आहे लँग्वेजचं, तर काय होईल, विदाउट टर्म्स. आता जॅर्गन म्हटलं ना, सो आता एखाद्याला जर का पॉलिटिकल आयडिओलॉजी डिस्क्राईब करायची आहे तर त्याला काही शब्द माहिती असायलाच हवे. फॉर एक्झाम्पल ऑथोरिटॅरियनिझम, है ना, ऑथोरिटॅरियनिझम, राईट. सो दिस इज द वे वी प्रॅक्टिस प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स. त्याला माहिती पाहिजे ना ऑथोरिटॅरियनिझम म्हणजे काय, तर इट इज, यू मे से, इट मे बी सेड टू बी government controlled by a person or a few persons of authority, किंवा एका व्यक्तीकडे किंवा अशा व्यक्तींच्या एखाद्या समूहाकडे अधिकार असणं आणि त्या अधिकारातून कारभार चालवण्यात जाणं, दॅट इज ऑथोरिटॅरियनिझम. और सेक्युलरिझम, सेक्युलरिझम निधर्मी, है ना, सेक्युलरिझम निधर्मी. हे शब्दांचे अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे ना. सो अँड द अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट सच टर्म्स मीन. सो या टर्म्सचा अर्थ काय आहे. सच अ डिस्कशन, अशा प्रकारचं डिस्कशन वुड बी फ्रस्ट्रेटिंगली वेग, है ना. तुम्हाला जर का तुम्ही डिस्क्राईब करताय किंवा तुम्ही डिस्कस करताय पॉलिटिकल आयडिओलॉजी बद्दल आणि तुम्हाला ऑथोरिटॅरियनिझमचं मिनिंगच माहिती नसेल किंवा सेक्युलरिझमचं मिनिंगच माहिती नसेल, तर तुम्ही जे डिस्कस करताय ते फ्रस्ट्रेटिंगली वेग असेल, ते ना भ्रामक असं काहीतरी निघेल, त्याच्यातनं असं काहीतरी क्लिअर काही निघणारच नाही, कारण तुम्हाला माहितीच नाही काही तर, आणि फ्रस्ट्रेटिंग असेल ते. अ स्ट्रॉंग व्होकॅब्युलरी प्रोव्हाइड्स द नेसेसरी टूल्स. तुमची व्होकॅब्युलरी चांगली असेल तर तुम्हाला टूल्स मिळतात टू डायसेक्ट आर्ग्युमेंट्स, म्हणजे जे वाद प्रतिवाद केले जातात त्याची चिरफाड करण्यासाठी किंवा त्याला अनालाइज करण्यासाठी. त्यानंतर आयडेंटिफाय लॉजिकल फॅलसीज, म्हणजे त्यामध्ये तार्किक काय काय चुका आहेत त्या ओळखण्यासाठी.
अँड फॉर्म्युलेट युअर ओन वेल रिझन्ड ओपिनियन्स. तुमचे योग्य असे लॉजिकली वेल रिझन्ड असे तुमचे ओपिनियन्स बनवण्यासाठी तुम्हाला मदत होते त्याची, राईट. त्यानंतर कम्युनिकेट इफेक्टिव्हली इन द वर्क प्लेस. तुम्ही कामाच्या ठिकाणी समजा योग्य पद्धतीने कम्युनिकेट करायचंय, तुम्हाला व्होकॅब्युलरीची प्रचंड मदत होत असते. when you have access to a large vocabulary and understand the terminology that is used in your field, तुमच्या क्षेत्रातली जी काही vocab जी यूज होत असते ती जर का तुम्ही समजून घेऊ शकला, तुम्हाला माहिती असेल, तर यू कॅन डिलिव्हर बेटर प्रेझेंटेशन्स. तुमचे प्रेझेंटेशन्स जे काही असतील तर ते तुमचे छान होतील, प्रभावी असतील. तुम्ही आर्टिक्युलेट असाल म्हणजे तुम्ही योग्य पद्धतीने उत्कृष्टपणे एक्सप्रेस करू शकाल. आर्टिक्युलेट अबाउट युअर वर्क अँड कम्युनिकेट क्लिअरली विथ युअर कलिग्स. तुमच्या सहकर्मींबरोबर तुम्ही खूप व्यवस्थितपणे कम्युनिकेट करू शकाल, तुमच्या वरिष्ठांबरोबर, सुपेरियर्स. दिस विल एन्श्युअर दॅट यू आर टेकन मोर सिरियसली. तुम्हाला गांभीर्याने लोक घ्यायला लागतील, कारण त्यांना कळेल की तुम्ही जे काही बोलता त्याच्यामध्ये तथ्य असतं, तुमच्या बोलण्यामध्ये काहीतरी पॉइंट असतो, तुमच्या बोलण्यामध्ये यु नो तुम्हाला यू आर अ वेल रेड पर्सन, यू हॅव गॉट गुड लँग्वेज स्किल्स. सो लोक तुमच्या म्हणण्याला सिरियसली घेतील अँड दॅट युअर वर्क इज ऑल्सो मोर अप्रिशिएटेड. तुमच्या कामाचंही जास्त कौतुक होईल, राईट. बघू आपण पुढे. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट, विच इज नंबर 4. हॅव बेटर इंटरपर्सनल स्किल्स. सो आता इंटरपर्सनल स्किल्स मध्ये पण तुम्हाला जास्त उपयोग होईल व्होकॅब्युलरीचा. तर वेन यू पॉसेस अ वाइडर रेंज ऑफ वर्ड्स, इंटरपर्सनल म्हणजे देवाणघेवाण दोन व्यक्तींमध्ये. सो देवाणघेवाण जे होते ना संभाषणात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं कौशल्य येईल. वेन यू पॉसेस अ वाइडर रेंज ऑफ वर्ड्स टू डिस्क्राईब इमोशन्स. तुम्हाला भावना जर का एक्सप्रेस करायच्या किंवा डिस्क्राईब करायच्या, तुमचे अनुभव तुम्हाला डिस्क्राईब करायचे, तर यू बिकम मोर अट्यून्ड. तुम्ही अट्यून होता है ना, तुम्ही मोर अट्यून्ड होता. कशाशी? न्यूएन्सेस ऑफ ह्युमन इंटरॅक्शन है ना. मानवी संभाषणामध्ये जे हे असे बारकावे असतात त्यामध्ये तुम्ही जास्त अट्यून होता, तुम्ही त्याच्याशी जास्त एकरूप होऊ शकता, राईट. दिस अलाउज यू टू कनेक्ट विथ अदर्स ऑन अ डीपर लेवल. तुम्ही आणखी डीप तुम्ही कनेक्शन साधू शकता. फॉस्टरिंग डेव्हलपिंग स्ट्रॉंगर रिलेशनशिप्स अँड बिल्डिंग ब्रिजेस अक्रॉस कल्चर्स. तुम्ही वेगवेगळ्या कल्चर्स मध्ये एक ब्रिज पण बांधू शकता, राईट. So there are many ways in which you can actively build your vocabulary. Some of these are. आपण बघूया आता काय काय. रीड वाईडली है ना, तुम्ही भरपूर वाचन केलं पाहिजे. एनिथिंग फ्रॉम मॅगझिन्स टू नॉवेल्स. पुस्तकं असतील, मॅगझिन्स असतील, पोएट्री काव्य असेल, अँड इव्हन प्रोडक्ट मॅन्युअल्स. अगदी प्रोडक्ट मॅन्युअल जरी असले तरी चालेल. रीडिंग वाईडली विल गिव्ह यू ऍक्सेस टू मोर अँड मोर वर्ड्स दॅट यू कॅन यूज इन युअर एव्हरीडे कम्युनिकेशन. तुम्हाला रोजच्या जीवनात वापरण्यासाठी भरपूर शब्द तुमच्याकडे है ना तुमच्या व्होकॅब्युलरी मध्ये ऍड होत जातील, राईट. सो पुढे बघू आपण. लेट्स टेक अ लुक ॲट 5. युटिलाइज टेक्नॉलॉजी. देर आर मेनी ऍप्लिकेशन्स अँड वेबसाइट्स. असे खूपसे ऍप्लिकेशन्स आहेत, खूपसे वेबसाइट्स आहेत दॅट हेल्प यू बिल्ड युअर व्होकॅब्युलरी, राईट ना. सो आता कसं झालंय की तुम्ही म्हणजे आता इंटरनेट हे इतकं इंटरनेट हॅज बिकम ओमनी प्रेझेंट, म्हणजे सगळीकडे ते प्रेझेंट आहे है ना. सो तुम्ही त्याचा फायदा करून घेऊ शकता है ना. यू कॅन यूज व्हेरियस टेक्नॉलॉजीज, यूज देम वेल, राईट. तुमच्याकडे किती ऑनलाईन डिक्शनरीज आहेत, असे चॅनल्स आहेत. यू कॅन वॉच दिस चॅनल्स, यू कॅन ऍक्सेस डिक्शनरीज अँड इम्प्रूव्ह युअर व्होकॅब. त्यानंतर मेक फ्रेंड्स विथ द डिक्शनरी है ना. तुम्ही डिक्शनरीशी मैत्री वाढवू शकता. नेव्हर बी अफ्रेड टू लुक अप द मिनिंग्स अँड युसेज ऑफ अनफॅमिलियर वर्ड्स. जे शब्द तुमच्या ओळखीचे नाही आहेत तर घाबरायचं नाही डिक्शनरी वापरण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये कमीपणाचं असं काही नाहीये, राईट. इन द डिक्शनरी यू ओनली लर्न वेन यू एक्नॉलेज है ना. तर एक्नॉलेज करणं हे मान्य करणं, याच्यामध्ये काही कमीपणा नाहीये मान्य करण्यात, की ठीक आहे माझी व्होकॅब्युलरी नाहीये जास्त स्ट्रॉंग, माझ्याकडे जास्त लँग्वेज स्किल नाहीये, बट व्हॉट आय कॅन डेफिनेटली इम्प्रूव्ह दॅट, राईट. आय कॅन प्रॅक्टिस, आय कॅन इम्प्रूव्ह. सो दॅट्स व्हॉट इज सेड, की एक्नॉलेज करणं हे कमीपणा नाहीये, उलट एक्नॉलेज करण्याने तुमचा फायदाच होणार आहे, राईट. सो वेन यू एक्नॉलेज व्हॉट यू डोंट नो, एखादी गोष्ट आपल्याला नसते माहिती, इट्स ओके. तुम्ही जर का मान्य केलं तरच तुम्ही शिकू शकता, असं त्यांना सांगायचंय.
जर का असं म्हणत राहिले नाही मला येतं, मला थोडंफार कळतं, मला समजतं पण बोलता येत नाही, सो ही एक फार मोठा हा एक प्रॉब्लेम आहे. बरेच लोक म्हणतात की आम्हाला इंग्लिश समजतं पण बोलता येत नाही. सो असं होत नाही, कधी असं होऊ शकत नाही. ज्याला जेवढं समजतं तेवढं त्याला बोलता सुद्धा येतच. थोडक्यात जर समजलं तर माणूस बोलू शकतो, राईट? So if you say that you understand some English, then you should be able to speak some English at least, right? But that's what is observed. People say that I do understand and they cannot speak. So मान्य करणं ही महत्वाची गोष्ट आहे की ठीक आहे मला नाही येत, राईट? सो त्याच्याने काय होतं, आपण एक पुढचं पाऊल टाकायला तयार होतो, है ना? सो whenever you come across an unfamiliar word, look it up. तुम्ही शोधून काढा ना शब्दाचं मिनिंग. There are many good online dictionaries. खूप साऱ्या ऑनलाईन डिक्शनरीज आहेत, such as the Oxford English Dictionary आहे, Merriam-Webster आहे. That will not only give you word meanings but also how they are used in sentences पण दिलं असतात ना. सो मिनिंग सांगतात आणि युजही करून दाखवतात ते. What part of speech they are. 8 parts of speech है, right? There are 8 parts of speech. Out of that, which part of speech that word belongs to, whether it's a noun or a pronoun or adjective or adverb or verb or preposition or interjection or conjunction, right? सो 8 पार्ट्स ऑफ स्पीच पैकी कोणते मल्टिपल पार्ट्स असेल तसंही दिलं असतं. हिस्ट्री दिलेली असते आणि ओरिजिन, ज्याला आपण एटिमॉलॉजी म्हणतो. वी कॉल इट एटिमॉलॉजी, राईट? वी स्टडी थ्रू एटिमॉलॉजी, वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड्स ऑफ vocab enhancement. What parts of speech they are, the history and origins of the word, as well as synonyms, त्याचे समानार्थी शब्द and antonyms सगळं दिलेलं असतं, राईट? ओके, लेट्स move to the next part. Here we have number 6. This unit will help you understand some of the ways in which words make sense, right? तुम्हाला या युनिट मध्ये काही असे व्हेरियस वेज तुम्ही समजू शकाल की ज्याच्यामध्ये वर्ड्सचं तुम्हाला मिनिंग कळेल, अँड ऑल्सो हेल्प यू बिल्ड अ मोर रोबस्ट वोकॅब्युलरी. खूप स्ट्रॉंग, रोबस्ट मीन्स स्ट्रॉंग, तुमची वोकॅब्युलरी स्ट्रॉंग होईल. रिमेंबर, वोकॅब्युलरी बिल्डिंग इज अ लाईफ लॉंग जर्नी. हा एक जीवनभर चालणारा प्रवास आहे. इट इज vocab enhancement is not an event, it's a process. So it will never happen that you have learned 5,000 words in 1 year, there your journey stops. No, your journey can never stop. You are going to be a lifetime learner of words because language is growing, right? Okay, so the more words you acquire, तुम्ही जितके नवीन नवीन जास्तीत जास्त शब्द शिका, the more empowered, तितकं तुम्हाला जाणवेल की तुमच्याकडे ती पॉवर आली आहे. कशासाठी? स्वतःला व्यक्त होण्यासाठी, शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी, तुमच्या आजूबाजूचं जग समजून घेण्यासाठी. लर्निंग न्यू वर्ड्स ओपन्स अप युअर माइंड, है ना? नवीन अर्थ कळले की आपलं माइंड ओपन व्हायला लागतं, गिव्हिंग यू ऍक्सेस टू फ्रेश आयडियाज अँड येट अनडिस्कवर्ड लाईन्स ऑफ थॉट, है ना? अनडिस्कवर्ड लाईन्स ऑफ थॉट तुम्हाला एक्सप्लोर करता येतात. आता आपण बघूया एक एक्सरसाइज. फाइंड द डिक्शनरी मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स अँड यूज ईच ऑफ देम इन अ सेंटेन्स ऑफ युअर ओन. बघू आपण. तुम्हाला हा एक्सरसाइज तुमच्या बुक मध्ये दिलाय. सो लेट्स डू दिस. आउटडेटेड, काहीतरी 9 का 10 शब्द आहेत, 9 शब्द आहेत आय थिंक. सो मी तुमच्यासाठी आय हॅव गिवन यू द मीनिंग अँड आय हॅव यूज देम इन अ सेंटेन्स सो दॅट इट बिकम्स इझी फॉर यू. आता आउटडेटेड म्हणतो आपण, एखादी गोष्ट आउटडेटेड झाली, हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे, राईट? सो ऍडजेक्टिव्ह कसं? तर आता बघा, तुम्ही असं म्हणू शकता ना की आउटडेटेड टेक्नॉलॉजी. सो ही टेक्नॉलॉजी आउटडेटेड आहे. इट्स अन आउटडेटेड टेक्नॉलॉजी. आता बघा, टेक्नॉलॉजी काय आहे? टेक्नॉलॉजी हे नाउन आहे आणि नाउनला डिस्क्राईब करणारा शब्द काय असतो? ऍडजेक्टिव्ह असतो. सो आउटडेटेड इज अन ऍडजेक्टिव्ह. आता तुम्ही म्हणाल मग ईडी मध्ये आहे. सो ईडी मध्ये आपल्याला आपण बघितलेलं असतं, म्हणजे समजा आता एखाद्याला माहिती नसतं, है ना, ज्याला लँग्वेजचे न्युएन्सेस माहिती नाहीये, तर such person feels this word has got ed, so it is verb, it is past form of the verb. So तसं नाहीये. फक्त वर्बचे पास्टच ईडी नी असतात असं नाहीये. ऍडजेक्टिव्ह, काही ऍडजेक्टिव्ह हे ईडी नी संपतात, राईट? सो इट इज नॉट नेसेसरी दॅट एव्हरी वर्ड दॅट एंड्स इन ईडी हॅज टू बी अ वर्ब. सम ऑफ देम कॅन बी ऍडजेक्टिव्ह ऑल्सो. आता हा युसेज तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला कळेल ऍडजेक्टिव्ह का बरं. सो ओल्ड फॅशन, आउटडेटेडचं मिनिंग आहे ओल्ड फॅशन, नॉट यूज एनीमोर. डेटेड, त्याला डेटेड पण म्हणतात. आउटडेटेडला डेटेड पण मिनिंग आहे. अँटिक्वेटेड, जुनं. क्वेंट, आणि त्यानंतर आर्केइक, जुनं. ऑब्सोल्यूट, आता वापरात नसलेलं. यूज इन सेंटेन्स, टेक्नॉलॉजी इज प्रोग्रेसिंग सो रॅपिडली. बघा कसं लिहिलं सेंटेन्स आहे.
टेक्नॉलॉजी ही इतक्या फास्ट प्रोग्रेस करते, इतक्या फास्ट त्याच्यात ऍडव्हान्समेंट होत आहेत दॅट अ गॅजेट, एखादं जे कुठलंही एखादं गॅजेट असेल, आता जे ऍडव्हान्स्ड समजतात, तर टुडे दॅट इज कन्सिडर्ड ऍडव्हान्स टुडे विल बी लेबल्ड आउटडेटेड. पुढच्या 5 वर्षात ते आउटडेटेड झालेलं असेल. सो सी इन दिस वे यू कॅन यूज इट इन सेंटेन्स, राईट. तुम्ही या पद्धतीने यू कॅन राईट इट इन एक्झाम अँड स्कोर वेल. त्यानंतर जीनोसाइड. आता जे CIDE आहे, CIDE आणि GENO असे 2 शब्दांनी जीनोसाइड बनलेले. तुम्हाला या शब्दांची वोकॅब्युलरी जर का तुम्हाला तुमची इम्प्रूव्ह करायची असेल, तर या चॅनलवरती जगातलं सगळ्यात बेस्ट पुस्तक वोकॅब साठी, वर्ड पॉवर मेड इझी बाय नॉर्मन लुईस, त्याची पूर्ण सिरीज मी आता रन करतोय. त्याचे 56 एपिसोड्स किंवा 57 सेशन्स त्याचे याच्यावरती आहेत. सो वॉच दोज सेशन्स, इट विल ट्रिमेंडसली हेल्प यू. तुमच्यापैकी जे लोक पुढे जाऊन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देणार आहेत त्यांच्यासाठी, किंवा तुमच्यापैकी जे लोक वेगवेगळ्या फील्ड्स मध्ये जाणार आहेत, मार्केटिंग असेल कुठलंही, तिथे तुम्हाला वोकॅब्युलरी इज गोइंग टू बी अ हेल्पफुल टूल फॉर यू, राईट. रादर आय वुड से इट इज इनडिस्पेन्सेबल. फक्त हेल्पफुल नाही, ते सर्वात जास्त आवश्यक असं साधन आहे. त्यामुळे याच्यातली ती सिरीज वॉच करा. ती जगप्रसिद्ध, जगातलं सगळ्यात गाजलेलं पुस्तक वर्ड पॉवर मेड इझी बाय नॉर्मन लुईस, ती पूर्ण सिरीज आहे. वॉच इट. अ क्राईम. आता जिनोसाइड म्हणजे काय? साइड म्हणजे हत्या, CID. पेस्टिसाइड, सो जिनोसाइड. फ्रॅट्रिसाइड, मॅट्रिसाइड, असे बरेच साइड असतात, किलिंग. सो अ क्राईम दॅट इन्व्हॉल्व्स इंटेन्शनल डिस्ट्रक्शन, नष्ट करणं जाणीवपूर्वक, ऑफ अ पार्ट ऑर ऑल ऑफ अ रेशियल, एखाद्या रेसचे, एखाद्या वर्णाचे, एखाद्या देशाचे किंवा एखाद्या धर्माचे, एखाद्या एथनिक ग्रुपचे सर्व लोक किंवा त्यांच्यातले बरेचसे लोक संपवून टाकणं, त्यांची कत्तल करणं, त्याला म्हणतात जिनोसाइड, वंश हत्या. यूज इन सेंटेन्स. इट हॅज बीन विटनेस्ड, असं पाहिलं गेलंय बाय मेनी कंट्रीज, अनेक देशांनी हे विटनेस केलंय, त्यांनी हे एक्सपिरियन्स केलंय, दॅट द इम्पॅक्ट ऑफ अ जिनोसाइड, एखादी जेव्हा वंश हत्या होते, अशा मोठ्या प्रमाणात मानव हत्या होते, इज फेल्ड बाय सेन्सिटिव्ह इंडिव्हिज्युअल्स, जे लोक संवेदनशील असतात, त्या लोकांना खूप दशक, म्हणजे 30-30, 40-40, 50-50 वर्ष सुद्धा त्या लोकांच्या मनावर त्याचा परिणाम जाणवत राहतो. हे एक यूज इन सेंटेन्स, राईट. त्यानंतर पुढे आपण बघूया. लेट्स कन्सिडर नंबर 3, पेरिश. तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल, मिल्क इज पेरिशेबल ऍटम. पेरिशेबल म्हणजे काय? एबल टू बी पेरिश्ड, म्हणजे तो असा आयटम आहे जो नष्ट होतो. म्हणून टू बी डिस्ट्रक्टेड, सो पेरिश पहिला आहे टू बी डिस्ट्रक्टेड. एखादी गोष्ट जर का इट पेरिश्ड म्हणजे काय? इट गॉट डिस्ट्रक्टेड, ती नष्ट झाली. सो टू बी डिस्ट्रक्टेड, नष्ट होणे है ना, टू बी होणे, आणि टू डिस्ट्रक्ट नष्ट करणे. टू डीके, एखादी गोष्ट सडते. टू गेट किल्ड, मारल्या जाणे. टू डाय, दॅट इज ऑल पेरिश. यूज इन सेंटेन्स. मिल्क नीड्स टू बी केप्ट इन अ रेफ्रिजरेटर ऍज इट पेरिशेस, नष्ट होतं ऍट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर वरती जर का दूध ठेवलं तर इट पेरिशेस इन 2-3 hours, 2-3 तास, राईट. ओके. रॅथफुलला बरेच शब्द आहेत, ऍडजेक्टिव्ह आहे. रॅथफुल टेम्परामेंट किंवा रॅथफुल ऍटिट्यूड. ऍटिट्यूड इज अ नाउन, म्हणजे रॅथफुल काय होणार? ऍडजेक्टिव्ह होणार. सो फुल ऑफ इंटेन्स फ्युरी, खूप तीव्र असा राग, फ्युरी किंवा अँगर. हॅव्हिंग एक्स्ट्रीम अर्ज फॉर रेट्रिब्युशन ऑर वेंजन्स. रेट्रिब्युशन ऑर वेंजन्स म्हणजे बदला घेण्याची तीव्र इच्छा, इट इज रॅथफुल. त्याचा प्रोनाउन्सिएशन आहे रॅथफुल. यूज इन सेंटेन्स. वन हु इज रॅथफुल लुजेस पीस ऑफ माइंड. त्याचा पीस ऑफ माइंड, तो मनाची शांतता घालवून बसतो. जो रॅथफुल राहतो, भयंकर रागामध्ये जो जळत राहतो, जो बदल्या घेण्याची तीव्र भावना आपल्या मनात ठेवतो, त्याची मनशांती तो हरवून बसतो. अँड जॉय, आनंद हरवून बसतो. अनलेस ही अंडरस्टँड द फ्युटिलिटी, म्हणजे ते किती निष्फळ आहे, त्याच्यातली जी खुन्नस त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामधली जी आकस आहे, जी सूडबुद्धी आहे, ती किती निष्फळ आहे, हे जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत तो त्याची मनशांती आणि आनंद घालवून बसतो. 5वा आहे इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे आपण म्हणतो फुगवटा. इन्फ्लेशन या शब्दाचा मराठी मिनिंग आहे फुगवटा, राईट. महागाई वाढते आपण म्हणतो तेव्हा इन्फ्लेशन वाढलं. सो अ कंटिन्युअल एलिव्हेशन. एलिव्हेशन म्हणजे काय? वाढ. एलिव्हेशन आपण म्हणतो एलिव्हेटर काय करतं? वर नेतं, खाली आणतं. वर नेणे, एलिव्हेट होणे. कंटिन्युअल एलिव्हेशन इन प्राइस लेवल, किमतीमध्ये वाढ होणं. डिस्टेन्शन, फुगणं. डिस्टेन्शन म्हणजे स्टमक डिस्टेन्शन. वैद्यकीय क्षेत्रात हा वर्ड वापरला जातो.
है ना, डिस्टेन्शन, स्टमकचं डिस्टेन्शन होतं. पॉम्पोसिटी म्हणजे बडेजाव, मोठेपणा दाखवणं, है ना, खूप मोठेपणा गाजवणं, पॉम्पोसिटीने भरलेलं असणं. आपण म्हणतो की त्याच्यामध्ये गर्वाचा फुगा खूप फुगलाय, म्हणजे तो खूप पॉम्पोसिटीने भरलेला आहे. राईट. सो पुढे आपण बघूया याचं मिनिंग काय आहे. लेट्स टेक अ लुक ॲट मिनिंग. युजिंग सेंटेन्स, इन्फ्लेशन इज द मॅमोथ प्रेडिकॅमेंट. सी द वर्ड्स आय एम युजिंग. मॅमोथ मीन्स खूप मोठं, विशाल, महाकाय, आणि प्रेडिकॅमेंट म्हणजे प्रॉब्लेम किंवा संकट एखादं किंवा प्रॉब्लेम. सो इन्फ्लेशन जे आपण म्हणतोय महागाई, खूप मोठी एक समस्या आहे फॉर द ट्रेडर्स अँड बायर्स अलाइक. सो जे व्यापारी आहेत आणि जे कस्टमर्स आहेत दोघांसाठी इन्फ्लेशन ही एक फार मोठी समस्या आहे. राईट. त्यानंतर रिगमरोल. रिगमरोल इज अ नाउन. रिगमरोल म्हणजे अ लॉंग, मोठं, टिडियस, दमवणारं, कंबरसम, अतिशय थकवणारं प्रोसिजर, अशी ती एक मालिका, अशी एक प्रोसिजर किंवा प्रोसेस दॅट वन फाइंड्स इलॉजिकल. त्याच्यामध्ये असं आपल्याला लक्षात येतं की त्यामध्ये काही सेन्स नाही आहे, ते इलॉजिकल वाटतं आपल्याला, अनावश्यक वाटतं. अशी मोठी मालिका आहे ना, पहिलं हे करा, हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा, त्याच्यानंतर हे डॉक्युमेंट द्या. सो किंवा याला असे म्हणू शकतो दुसरा मिनिंग, लॉंग एक्सप्लेनेशन विदाउट एनी लॉजिक ऑर पर्पज. एखादा व्यक्ती खूप लॉंग एक्सप्लेनेशन देतोय, त्याला काय पर्पज नाही, लॉजिक नाही, तर त्यालाही रिगमारोल म्हणतात. सो यूज इन सेंटेन्स, आय डिड नॉट एनरोल फॉर द कोर्स. मी त्या कोर्सला ऍडमिशन नाही घेतली. का बरं? ऍज आय फेल्ट, मला असं वाटलं, द होल सिरीज ऑफ ऍडमिशन नथिंग बट अ टायरिंग रिगमारोल. मला असं वाटलं की ती जी पूर्ण जी सिरीज होती ना ऍडमिशन प्रोसिजरची किंवा ऍडमिशन फॉर्मॅलिटीज, इथे वर्ड राहिला, सिरीज ऑफ ऍडमिशन फॉर्मॅलिटीज, वर्ड राहिला, फॉर्मॅलिटीज पाहिजे, मिसिंग आहे एक वर्ड. नथिंग बट अ टायरिंग रिगमारोल, है ना, एक न संपणारी, थकवणारी अशी मला ती रिगमारोल वाटली. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. त्यानंतर नंबर 7, रिव्हिलेशन. रिव्हिलेशन, एखादी गोष्ट रिव्हिलेशन होतं, एखादी गोष्ट आपल्याला कळते, जाणवते, दिसते. The act of making one or people, act of making one person or many people aware of something which was undisclosed. एखादी गोष्ट जी माहित नव्हती ती माहित होणं, दॅट इज रिव्हिलेशन. ती माहित होणं किंवा कळणं, जाणवणं. यूज इन सेंटेन्स, आय वॉज अटरली शॉक. मला खूप धक्का बसला. आफ्टर आय रेड अबाउट, मी जेव्हा वाचलं, कशाबद्दल? आफ्टर आय रेड अबाउट रिव्हिलेशन ऑफ द सिव्हिअरिटी ऑफ डिसीज. म्हणजे जेव्हा मला वाचायला मिळालं एका आजाराबद्दलची सिव्हिअरिटी किती असते, किती सिरियसनेस आहे, हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला धक्का बसला. नंबर 8 इज बाय स्टँडर. इट इज अ नाउन, अ पर्सन हू मियरली स्टँड्स, जो फक्त उभा राहतो अँड ऑब्झर्व्स, आणि ऑब्झर्व करतो, तो स्वतः काही करत नाही. व्हॉट हॅपन्स बट डझंट पार्टिसिपेट इन इट, दॅट इज कॉल्ड बाय स्टँडर. स्टँडर इज बाय स्टँडर. सो अ पर्सन हू मियरली स्टँड्स अँड ऑब्झर्व्स. यूज इन सेंटेन्स, इन्स्टेड ऑफ बिईंग जस्ट अ बाय स्टँडर, म्हणजे निखिलने असा विचार केला, मी फक्त उभं राहून बघण्यापेक्षा, इन्स्टेड ऑफ बिईंग जस्ट अ बाय स्टँडर, निखिल प्रेफर्ड टू हेल्प द इंजर्ड मॅन. निखिलने काय पसंत केलं? मी त्या जखमी झालेल्या माणसाला मदत करेन, मी नुसतं बाय स्टँडर म्हणून तिथे उभं राहून बघत नाही राहणार, असं निखिलने प्रेफर केलं. नेक्स्ट इज बर्जिऑन. बर्जिऑन ऍज अ वर्ब इज टू ग्रो ऑर डेव्हलप फास्ट. एखादी गोष्ट खूप झपाट्याने जेव्हा वाढत जाते त्याला म्हणतात बर्जिऑन. सो एखादी मुवमेंट जर का वाढत गेली तर दॅट इज कॉल्ड बर्जिऑनिंग मुवमेंट. इट इज कॉल्ड बर्जिऑनिंग मुवमेंट. सम मुवमेंट विच स्प्रेड्स व्हेरी फास्ट किंवा फास्ट, grows, spreads or develops. Use in sentence, AI, artificial intelligence has burgeoned. Verb आहे ना, म्हणून त्याचा past वापरलाय. So present perfect वापरलाय मी. Has burgeoned so speedily, इतक्या झपाट्याने, in the last few years, मागच्या काही वर्षात वाढली आहे की it's about to become part and parcel. आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनायला लागली आता AI. Right? Next. Okay, so इथे आपण ओके, सो वी विल एंड द सेशन हिअर. इन द नेक्स्ट सेशन आपण तुमच्या बुक मधला एसपीपीयूने प्रिस्क्राईब केलेल्या बुक मधला पुढचा जो क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड अंडरलाइन, हा प्रश्न आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊया इन द नेक्स्ट सेशन. सो आय रिकमेंड, आय वुड लाईक टू सजेस्ट यू टू वॉच द सेशन्स, टेक डाउन द नोट्स, write the notes, write in comments what are the words that you find difficult, what are your actual doubts, what are your queries, and yeah, so study well and I wish you all the best. Stay tuned and enjoy. Thank you so much.